शिराळा प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातींच्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व मिळावे, निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग असावा आणि पारंपरिक सत्ता केंद्रांना छेद मिळावा या उद्देशानं आरक्षणाची तरतूद केली आहे. मात्र शिराळा ग्रामपंचायतीत नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत घडलेल्या प्रकारामुळे या घटनात्मक उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाल्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी पुनः ग्रामसभा घेण्यात आली. मात्र या ग्रामसभेत विकास कामांचा लेखाजोखा मांडला जाण्याऐवजी गोंधळ, टाळाटाळ आणि जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभा ही लोकशाही चर्चेचे व्यासपीठ न राहता सत्ताधाऱ्यांना अडचणींपासून वाचवण्याचे साधन बनल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीतील महिला सरपंच अंकिता मिलिंद तायडे प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत दिसून येत नाहीत. ग्रामसभा, दैनंदिन व्यवहार आणि कारभारावर नियंत्रण हे त्यांचे वडील मिलिंद तायडे, जे स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत, यांच्या हातात असल्याचे चित्र ग्रामसभेत स्पष्ट झाले. हा प्रकार केवळ प्रशासकीय अनियमिततेपुरता मर्यादित नसून महिलेला केवळ नावापुरती सरपंच ठेवून प्रत्यक्ष सत्ता इतरांच्या हातात देण्याचा प्रकार तर नाही ना, असा थेट सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. ग्रामसभेत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच इतर विकास कामांबाबत प्रश्न विचारले असता त्यांना स्पष्ट उत्तरे देण्यात आली नाहीत. उलट काही व्यक्तींनी दारूच्या नशेत गोंधळ घालून मुद्दाम वातावरण तणावपूर्ण केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या गोंधळाचा फायदा घेत उपसरपंच व ग्रामसचिव यांनी सभास्थळावरून निघून जाणे पसंत केल्याचेही सांगण्यात येते. परिणामी ग्रामसभेतील महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच राहिले. या पार्श्वभूमीवर पंचायत प्रशासनाची भूमिका संशयाच्या भवऱ्यात सापडली आहे. महिला सरपंच स्वायत्तपणे कारभार करतात का, त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण आहे का, याची तपासणी करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही काय? जर महिला सरपंचाला डमी बनवले जात असेल तर तो पंचायतराज व्यवस्थेचा आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांचा उघड भंग ठरत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामसभा ही गावच्या कारभाराची सर्वोच्च लोकशाही संस्था आहे. ती जाणीवपूर्वक उधळली जात असेल, प्रश्न विचारणाऱ्यांना गोंधळात गाडले जात असेल आणि दोषींवर कोणतीही कारवाई होत नसेल तर प्रशासनाच्या मौनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते. हे मौन निष्काळजीपणाचे आहे की मौन संमतीचे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी. महिला सरपंच स्वायत्तपणे निर्णय घेत आहेत का याची खातरजमा करावी. ग्रामसभा उधळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पुढील ग्रामसभा प्रशासकीय उपस्थितीत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने घ्यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मी बाळासाहेब आमले, राहणार शिराळा. मी शिराळा रहिवासी आहो. आमची ग्रामसभा ही 26 जानेवारीला होणार होती. ती ग्रामसभा तहकूब होऊन 5 फरवरीला घेण्याचे ठरवले होते आणि काल 5 फरवरीला सभेसाठी गेलो असतो आम्ही. आमच्या सभेमध्ये सरपंच अंकिता मिलिंद तायडे ह्या उपस्थित नव्हत्या. या अगोदर 26 तारीख होती, त्याला सुद्धा त्या हजर नव्हत्या. झेंडावंदनला सुद्धा हजर नव्हत्या. त्यांना 2 वर्षापासून आम्ही पाहिलेलं नाही आहे. या ग्रामपंचायतमध्ये त्या दिसलेल्या नाही आहे. आणि ह्या जो ग्रामपंचायतचा जो कारभार आहे, ह्या कारभार त्यांचेच वडील मिलिंद भाऊ तायडे हे सांभाळत असतात. आम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलो असता, त्या ग्रामसभेत आम्ही प्रश्न मांडायला गेलो असता, त्या ग्रामसभेत त्या सुट्टीवर आहे असं सांगत होते आणि त्या जो कारभार आहे तो स्वतः सांभाळत होते ते. आणि जो आमचा जो प्रश्न होते, जो ठराव आम्हाला, जो आढावा बैठक पाहिजे, आढावा 5 वर्षाचा पाहिजे होता, तो आम्हाला मिळाला नाही. त्यांच्याकडनं उडवाउडीचे उत्तर मिळाले. त्यानंतर त्या उत्तर दिल्यानंतर ते अरेराईमध्ये बोलत गेले. आमच्याशी व्यवस्थित आम्हाला त्यांनी उत्तर दिलं नाही. आमच्या उत्तरचे त्यांनी व्यवस्थितरिती त्यांनी हँडल केलं, म्हणजे सांभाळलं नाही. आणि आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर न देता सभा तहकूब करून, सभाला समाप्ती करून त्या सभेमधून निघून गेले. आणि कोणाला ग्रामस्थांना धक्काबुक्की सुद्धा केली.